जिला मृत घोषित केलं, जिच्या हत्येच्या आरोपाखाली बुलढाणा पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला अटक केली, ती मुलगीच पोलीस स्टेशनात येऊन उभी राहिली. आणि समोर आलं बुलढाण्याचं शिवानी कळमेकर बनावट हत्या प्रकरण. अर्धवट जळालेला, मुंडकं नसलेला मृतदेह आणि कोणताही पुरावा नसताना फक्त 13 दिवसात हत्या प्रकरणाचा छडा लावल्यामुळं जळगाव जामोद आणि बुलढाणा पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतली होती. पण हत्या झालेली महिला कोण याचा कुठलाही तपास न करता पोलिसांनी दोन निर्दोष लोकांना तब्बल 19 दिवस तुरुंगात ठेवल्यामुळं बुलढाणा पोलिसांवरच गंभीर आरोप झाले. या प्रकरणात आतापर्यंत 2 पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन सुद्धा झालंय. पण जर शिवानी कळमेकर जिवंत आहे, तर मग तो अर्धवट जळालेला मृतदेह नक्की कोणाचा आहे याचं उत्तर महिना होऊन गेला तरी सुद्धा बुलढाणा पोलिसांना मिळालेलं नाही. यातच आता या सगळ्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय. ज्या वडील आणि भावानं शिवानीच्या हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं, त्यांनीच आता पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. आपल्यावर दबाव आणून आपल्याकडून खोटा गुन्हा कबूल करून घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळं हे प्रकरण आता जास्तच तापलं असून थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना यात हस्तक्षेप करावा लागतोय. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये नक्की काय सुरू आहे, शिवानीचे वडील आणि भावानं पोलिसांवर केलेले आरोप काय, यात कोणते नवीन अँगल समोर आलेत, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 26 एप्रिलला बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या सुनगाव शिवारात एक अर्धवट जळालेल्या आणि शीर कापलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला होता. शीर पूर्णपणे जळल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं अवघड झालं होतं. पण 10 मेला जळगाव जामोद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये या प्रकरणाचा फक्त 13 दिवसात छडा लावल्याचं सांगितलं. मध्य प्रदेशच्या खडकी गावात राहणाऱ्या बापूराम कळमेकर यांची मुलगी शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. याच रागातून बापूराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजयनं शिवानीचा खून केला आणि तिचा मृतदेह सुनगाव शिवारात आणला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचं शीर धडावेगळं करून दोन्ही जाळून टाकलं. 9 मेला जळगाव जामोद पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन दोन्ही आरोपींना अटक केल्याचं या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलं होतं. बापूराम आणि अजय दोघांच्याही हत्येची कबुली देणारा एक व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी केला. प्रकरण गंभीर असल्यानं न्यायालयानं त्यांना तात्काळ पोलीस कोठडी सुनावली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगत दोघांनाही तुरुंगात ठेवलं. पण 28 मेला जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांनाच धक्का देणारी घटना घडली. जिला मृत घोषित केलं होतं, ती शिवानी कळमेकर पोलिसांसमोर उभी राहिली. माझ्या निर्दोष भावाला आणि वडिलांना खोट्या गुन्ह्यात बुलढाणा पोलिसांनी अडकवलं असून त्यांना सोडून देण्याची मागणी तिनं केली. शिवानीचा खून झालाच नव्हता, ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. यामुळं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. सगळे पुरावे तपासण्यात आले. शिवानीची, तिच्या वडिलांची आणि भावाची DNA टेस्ट झाली आणि या प्रकरणात बापूराम आणि विजय निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर 29 मेला पोलिसांनी घडलेल्या प्रकाराचा एक अहवाल न्यायालयात सादर केला. मग हत्येचा गुन्हा अस्तित्वातच नसल्यानं बापूराम आणि अजयला निर्दोष मुक्त करण्यात आलं. पत्रकारांशी बोलताना त्या दोघांनी सांगितलं की पोलिसांनी आम्हाला काहीच त्रास दिला नाही, हत्येची कबुली आम्ही स्वतः दिली होती. पण या सगळ्यामुळे जळगाव जामोद आणि बुलढाणा पोलिसांवर गंभीर आरोप झाले. सुनगाव शिवारात मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी PI सुनील अंबुलकर आणि PI नितीन पाटील यांना मृतदेहाची ओळख पटवून प्रकरणाची उकल करण्याचे आदेश दिले होते. पण त्यांच्या पथकानं मृतदेहाची DNA टेस्ट येण्याची वाट न बघता एका कथित गोपनीय बातमीदारानं दिलेल्या माहितीच्या आधारावर तो मृतदेह शिवानीचाच असल्याचं गृहीत धरलं आणि त्यावरून बापूराम आणि अजय कळमेकरला अटक केली. कुठलाही दोष नसताना या दोघांना 19 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. अटकेनंतर गावात त्यांच्या कुटुंबाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जाऊ लागलं. खरं तर आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार बापूराम यांनी पोलिसात दिली होती. पण तिचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी तक्रारदार वडील आणि भावालाच तिच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली. 29 मेला बापूराम आणि अजयला सोडून देण्यात आलं. पोलिसांच्या या सगळ्या गलथान कारभारावर, हत्येच्या या बनावावर जळगाव जामोद पोलिसांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितलं की या प्रकरणात शिवानीचे वडील आणि तिच्या भावानं आपण शिवानीचा खून केल्याची कबुली दिली होती. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ आरोपींना अटक करून पुढची कायदेशीर प्रक्रिया करणं पोलिसांसाठी क्रमप्राप्त होतं. त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असं पाटील यांनी सांगितलं. पण या सगळ्यामुळे जळगाव जामोद आणि बुलढाणा पोलिसांविरोधात मोठा संताप व्यक्त करण्यात आला. घाईघाई जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून पोलिसांनी आपल्या यशाचा गाजावाजा केला. पण इतक्या क्रूरपणे जिची हत्या झाली ती महिला कोण याचा शोध अजूनपर्यंत पोलिसांना लागलेला नाही.
हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी हा सगळा बनाव केला का, असेही आरोप माध्यमांमधून व्हायला लागले. या सगळ्यामुळं बुलढाणा पोलिसांची मोठी बदनामी झाली आणि 2 जूनला 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, ज्यात PSI पंकज सपकाळे, अजित रहमान परसुवाले, एजाज रफिक खान आणि अमोल शेजोळे यांचा समावेश आहे. प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलीस अधीक्षक श्रेणिक रोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पण 3 जूनला आमदार रोहित पवार, माजी आमदार राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनेची दखल घेऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठलं. घटनेची माहिती घेतल्यानंतर रोहित पवारांनी दुसऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी बापूराम आणि अजय या आदिवासी बांधवांना फसवलं जात असल्याचा आरोप केला. 3 जूनला पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि DNA सहित वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. सगळं प्रकरण अगदी बारकाईनं हाताळलं जात असल्याचं बोललं गेलं. पण हे सगळं सुरू असतानाच एक प्रश्न सारखा उपस्थित केला गेला की जर बापूराम आणि अजयनं हत्या केलीच नव्हती तर त्यांनी त्याची व्हिडिओमध्ये कबुली का दिली. पण 7 जूनला बापूराम आणि अजयनं एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी कबुली देण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितल्यानुसार 9 मेला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे 6 पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला तुमची मुलगी बेपत्ता आहे का असं विचारून आम्हाला एका महिलेचा मृतदेह मिळालाय, तो तुमच्या मुलीचा आहे का हे बघण्यासाठी सोबत चला असं म्हणून खकणार पोलीस स्टेशनला नेलं. तिथं गेल्यावर ते मुलीची हत्या तुम्हीच केली असं म्हणू लागले. तिथं रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला एका गेस्ट हाऊसवर नेलं आणि तुम्हीच मुलीची हत्या केली असं वारंवार म्हणत हत्येची कबुली द्यायला सांगितलं. आम्ही त्यासाठी नाही म्हणालो तेव्हा त्यांनी पूर्ण कुटुंबाला उचलण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला जंगलात नेऊन मारलं. आम्ही कबुली देत नव्हतो म्हणून ते आम्हाला बेदम मारहाण करत होते. ते थांबत नव्हते म्हणून आम्ही हत्येची कबुली दिली आणि त्याचा एक व्हिडिओ बनवला. यासोबतच पोलिसांनी आमच्याकडे जामिनासाठी 5 लाख रुपयांची मागणीही केली असा धक्कादायक खुलासा बापूराम आणि अजय कळमेकर यांनी केलाय. या दोघांच्याही साधेपणाचा फायदा घेऊन जळगाव जामोद पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्याचे आरोप करण्यात आले. हे सत्य समोर आणण्यासाठी बापूराम आणि अजयला एका आदिवासी संघटनेनं मदत केल्याचं बोललं जातंय. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल जळगाव जामोद परिसरात अजून एक चर्चा होते. ही एक हाय प्रोफाईल केस असून अर्धवट जळलेला मृतदेह हा एका मोठ्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या महिलेचा आहे. कुठल्या तरी वादातून या व्यक्तीच्या सांगण्यावरून तिची हत्या करण्यात आली. पण हे प्रकरण उजेडात आलं असतं तर संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धोका होता. त्यामुळं ही हत्या दुसऱ्या कुण्या महिलेची असल्याचं दाखवून मूळ प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनीच हा सगळा बनाव केला का, अशीही चर्चा आता होते. 7 जूनला बापूराम आणि विजयचा पोलिसांवर गंभीर आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर नितीन पाटील यांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं. ही कारवाई या प्रकरणातली सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीही घेतली असून सोमवारी अमरावती दौऱ्यात ते या प्रकरणाची सगळी माहिती घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात आलेल्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मृत महिला नक्की कोण होती, तिचे खरंच बड्या व्यक्तीसोबत संबंध होते का, या सगळ्याचं गूढ आता वाढलंय. हे गूढ उलगडल्यानंतर अनेक हादरवणारे खुलासे होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या हत्येमागे काही वेगळं कनेक्शन असू शकतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.